वीज वितरण कंपनीच्या अहमदनगर शहर आणि ग्रामीण विभागात काही खासगी चारचाकी वाहने भाडेतत्वावर कार्यरत आहे। यातील काही वाहने उपविभागात देखील कार्यरत आहेत। नेवासा, पाथर्डी, शेवगाव, नगर, पारनेर आणि घोडगाव या उपविभागातील वाहनांची विद्युत कंपनीने सुमारे 9 लाख रुपयांची बिले थकवली आहेत। कंपनीने ही बिले वर्षभरापासून थकवल्यामुळे हे वाहनधारक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। या वाहनधारकांचा आणि वीज वितरण कंपनीचा करार झालाय। त्यानुसार वाहनधारकांना कंपनीकडून दर महिन्याला सुमारे 24,000 रुपये मिळतात। यातूनच वाहनधारकांना डिझेलचा खर्च करावा लागतोय। त्यामुळे महिन्याला डिझेल खर्च जाऊन वाहनधारकांच्या हातात सुमारे 12,000 रुपये राहतात। पण वर्षभरापासून बिलच थकलं असल्याने वाहनधारकांना पदरमोड करून वाहनात डिझेल टाकावं लागतंय। थकलेलं बिल मिळत नाही आणि कंपनीशी केलेल्या करारानुसार काम तर करावंच लागतंय। त्यामुळे पदरमोड करून वाहनात डिझेल टाकून कंपनीच्या सेवेत वाहनधारकांना कार्यरत राहावं लागतंय। अशा परिस्थितीमुळे वाहनधारकांची दुहेरी कोंडी झाली आहे। प्रतिनिधी संग्राम पोटे, LSS न्यूज, अहमदनगर।